कारण ज्या ठिकाणी लकी 11 संघाने वर्चस्व गाजवलं होतं तो तिसरा सामना आता पराभूत झालाय. तर दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 संघ 2 सामने जिंकलाय. इथे जर ब्रदर्स 11 संघ जिंकतोय तर ध्रुव 11 संघाचा विजय रथ तो रोखेल आणि ब्रदर्स 11 संघ 3 सामने जिंकत क्वालिफाय होईल जवळजवळ. आता शक्यता आहे ती क्वालिफाय मॅच मध्ये जाण्याची. ग्रुप ए मधून मोठा सामना तुमच्या समोर. पहिला बॉल दशरथ देशमुख सरांच्या बॅट मधून जमिनी समांतर गेलेला हा पहिला फटका सीमा पार. बॉल चौकार. संतोष घारे सर वर्सेस दशरथ देशमुख सर असं द्वंद्व आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. कलंबोली टीम कडून खेळत असताना हेच दोन बॅट्समन सलामीची भूमिका सांभाळतात. आता तेच एकमेकांच्या अगेन्स्ट आहे. दुसरा बॉल पाठवला चेंडू सीमा रेखा पार. दशरथ देशमुख सरांच्या बॅटमधून संगमाळ आणि 500 रुपयाचा प्राइज दिलं होतं आणि हा षटकार आल्यानंतर देखील दयानंद मोहिते साहेबांकडून 200 रुपयाचा प्राइज आला. सो ब्रदर्स 11 टीम आपला 12th मॅन आपण व्यासपीठावरून जाऊ नका. सो ब्रदर्स 11 टीम आय एम रिक्वेस्टेड टू यू. सो 12th मॅन आपण स्टेज वरती थांबा. या ठिकाणी आम्ही पाहतोय संतोषजी भोसले साहेबांचे देखील आगमन होत आहे. तर विनंती करतोय संतोषजी भोसले साहेबांना की साहेब आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक स्टेजवरती यायचं. हलक्या त्याने टॅप केलंय चेंडू त्या ठिकाणी बघा पुढे जात आहे. लेग स्लिप मधून चेंडू पुढे आले. संतोषजी भोसले साहेबांचं आगमन होत आहे. साहेबांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सो मॅच मध्ये 3 चेंडू झालेत. 11 ही धावा संख्या झाली आतापर्यंत धावफलकावरती आणि स्ट्राइक रोटेट झाले आणि ऋषिकेश आता स्ट्रायकर इनला आला. NGPL च्या पहिल्या पर्वामध्ये सर्वाधिक बोली लागलेला हा खेळाडू आहे तो म्हणजे ऋषिकेश आणि त्याच्यावरती आता नजर आहेत त्या मात्र सर्व प्रेक्षकांच्या. इथे फटका हवेत आहे आणि बिग विकेट ऋषिकेश. केले जाते. आता ऋषिकेश सर्वाधिक गोळी लावलेला खेळाडू पण इथे देखील तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. धावसंख्या 4 चेंडू मध्ये जाऊन पोहोचली 11. इथे संतोष घारे यांचा वेगवान चेंडू पंच सागर लदगे सर या ठिकाणी सूचित करतात की एक्स्ट्रा रन येईल. ती मात्र ध्रुव 11च्या खात्यामध्ये. बघा दयानंद मोहिते साहेब सामन्याकडे पाहतात तर दुसऱ्या बाजूला प्रभाकर भोसले साहेब स्वतः टीम मध्ये दाखल आहेत आणि महेंद्र दलवी साहेब आमच्या स्टेज वरून पाहतात सामना. इथे कट केलाय चेंडू. तिथे वलन घेतलं होतं चेंडूने. चांगली फिल्डिंग झाली. धाव मिळाली. पारितोषिकाकडे जावं लागेल. त्यासाठी चाललेला संघर्ष त्यासाठी सुरू असलेल्या लढती आणि त्यामध्ये वरचढ ठरणारे संघ मात्र सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच करत आहे. तर जे संघ पराभूत झाले विजयी झाले ते मात्र द्विधा अवस्थेत आहेत. गोलंदाज दर्शन येवले वेगवान फास्ट बॉलर दर्शन येवले मॅन फ्रॉम कलंबोली आता सध्या खेळतोय तो मात्र प्रभाकर भोसले साहेब आणि महेंद्र दलवी साहेबांच्या ब्रदर्स 11 संघामध्ये.
सचिन फलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू सचिन इथे बॅटिंग करत असताना वॉर्निंग, एक स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल गोलंदाजाला, प्रति षटक एक वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते. जर खूपच उंच होणार तर पंच देखील त्या ठिकाणी कुठलीही वॉर्निंग न देता व्हाईट चेंडू घोषित करते, कारण कधी कधी उंचीचा देखील विचार केला जातो. सचिन साठी पहिला बॉल डॉट काढला दर्शन येवले गोलंदाजीवर मार्गस्थ. दुसरा बॉल चांगला फटका लावलाय ऑफसाइड रिजनला, स्वीपर पर्यंत चेंडू आहे, मिळेल या ठिकाणी एक धाव. सिंगल ऍड झाली, धावफलकावरती आता थोडस कंट्रोल मिळवलं दर्शन येवलेने. आणि आता सामना होईल, एकाच टीम मधून खेळतात. एका बाजूला सर्वोत्तम बॅट्समन मास्टर माइंड दशरथ देशमुख सर, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच टीम मधला कलंबोली टीमचा सर्वोत्तम गोलंदाज असेल तो मात्र दर्शन येवले. सो बेस्ट वर्सेस बेस्ट हे द्वंद्व असेल या बॉल वरती आणि गोलंदाज दर्शन मार्गस्थ. इथे फटका चांगला उडवलाय चेंडू, आर के कोळंबे साहेब, जे के कोळंबे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी ही सायकल आम्ही पाहतोय. आणि आर के कोळंबे साहेबांचे सुपुत्र अमर कोळंबे देखील या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत. अमर दादांचं देखील आम्ही स्वागत करू. काळापासून आम्ही पाहतोय अमरदादा कोळंबे या स्पर्धे ठिकाणी जोडले जात आहेत, खूप चांगली पाहणी करतात. आमचे ओमकार सावंत असे, दीपेश झुले असे यांना देखील खूप चांगली मदत करतायत ते लाईव्ह कव्हरेज मध्ये. पुढचा बॉल फटका चांगला, पुन्हा एकदा दशरथ देशमुख सरांच्या पाठमधून फटका. तसं तसं दयानंद मोहिते साहेबांचं पारितोषिक पुढे जाईल आणि सुधीर धुमाळ सरांकडून देखील आता पारितोषिक येत आहे दशरथ देशमुख सरांसाठी तब्बल 200 रुपयाचं. तिसरा येईल का आणि सलग तिसरा पाठवलाय चेंडू सीमा पार. का 200 900 रुपयाचा प्राइज आता दशरथ देशमुख सरांच्या नावावरती. तर विकास भोसले साहेब देखील आता पाहतात की जर या ठिकाणी चौथा येतोय तर माझ्याकडून देखील प्राइज असेल. तर विक्रम महाराज देखील पुढे सरसावतात, पण चौथ्या षटकाराची प्रतीक्षा आहे त्यांना. संतोष भोसले साहेब देखील स्मित हास्याने पाहतायत. पुढचा बॉल चौथा येईल का, हवेत आहे, कॅच होईल का आणि इथे कॅच ड्रॉप. बिग मिस्टेक, मोठी घोडचूक घडली या ठिकाणी, कारण जीवनदान मिळालं दशरथ देशमुख सरांना. ओव्हर कंप्लीट झाली. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आमचा स्कोरर मित्र भावेश भुईर आम्हाला सांगेल की 38 या धावसंख्येवरती ध्रुव 11 संघ जाऊन पोहोचला. दादा काल त्यांनी खूप सारी प्राइज लावली, आज ब्रदर्स 11 संघाकडून खेळतायत कारण प्राइज लावण्याची संधी त्यांना अजून आलेली नाहीये. पण जर 3 विकेट मिळवते आता गोलंदाज निखिल तिखंडे दादा देखील थांबणार नाहीये. त्यांचं प्राइज असेल ते मात्र या गोलंदाजासाठी. गोलंदाज येतोय सागर. बघा सागर कोळंबेने काल एक रेकॉर्ड रचलाय. सुधीर धुमाळ सर 3 मॅच सलग पहिल्या बॉलवरती 3 चौकार लागवण्याचा पराक्रम आहे सागर कोळंबेच्या नावावर. हा एक वेगळाच रेकॉर्ड आहे त्याच्या नावावरती आणि आता तोच गोलंदाजी मार्कवर आला. इथे स्ट्रॉंग अपील केली जाते.
सो हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. चेंडू या ठिकाणी निर्धाव. अडतीस धावा संख्या. चांगला चेंडू सागर कोळंबेचा. षटक हातामध्ये घेतला, कामगिरी करतोय सागर कोळंबे. 2 चेंडू निर्धाव काढतोय. आता मला विराट कोहलीची आठवण झाली, कारण विराट कोहलीच्या नावावरती असा रेकॉर्ड आहे मित्रांनो की ज्याने पहिलं षटक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घेतला आणि चेंडू व्हाईट टाकला आणि फलंदाज बाद झाला. म्हणजे चेंडू न टाकता विराट कोहलीने विकेट मिळवली, हा त्याच्या नावावर आतापर्यंतचा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. आणि सागर कोळंबे देखील आता गोलंदाजीवर 2 चेंडू निर्धाव काढतोय. बघा कधी कोणता गोलंदाज गोलंदाजीवरती येईल, कधी सामना फिरून जाईल हे सांगू शकत नाही. कारण संजय कोळंबे साहेब देखील आता स्टेज कडून पाहतात सागरची गोलंदाजी. तिसरा बॉल हवेत आहे, स्लीपर पसरलाय, घसरलाय आणि चेंडू सीमा रेषेजवळ फील्ड झालाय. 2 धावा. 40 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. कोणीतरी कमांड ठेवणं गरजेचं होतं आणि ब्रदर्स 11 टीम कडून आता सागर कोळंबेने ती कमांड दाखवली आणि या ठिकाणी 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. दशरथ देशमुख सरांनी काल 52 धावसंख्येची खेळी केली होती आणि या तिसऱ्या मॅच मध्ये देखील आता वैयक्तिक धावसंख्या त्यांची पाहिली तर 4 षटकार 24 धावा, 2 चौकार 8 32, 1 दुहेरी आणि 1 सिंगल, 35 धावसंख्येवरती खेळताय. इथे धावेसाठी अटेम्प्ट घेतला जातोय, फलंदाज या ठिकाणी बाद. त्यावेळी सर्वात चर्चा असते की दशरथ देशमुख सरांची विकेट कोणता गोलंदाज मिळवेल. आणि जर इथे सागर कोळंबे दशरथ देशमुख सरांची विकेट मिळवतोय तर संजय कोळंबे साहेबांकडून 500 रुपयाचा प्राइज असेल. ही विकेट महत्वाची आहे आणि त्या विकेट साठी 500 रुपयाचा प्राइज आहे संजय कोळंबे. लावून सागरने विकेट मिळवली की काय, पण तिथे अंपायर तटस्थ राहिले. सागर लदगे सर असतील, विकी पाटील सर असतील आणि 1 सिंगल आली. लेग बायच्या स्वरूपात स्कोर कार्ड पुढे गेला. धावसंख्या पोहोचेल. तिसरा षटक शेवटच्या बॉल वरती आला आणि 41 ही धावसंख्या. विवेक मोहित, शेवटचा बॉल, फटका सीमा पार. अजून खूप सामने आहेत. अजून 6 सामने आपल्याला लीग स्टेजचे कंप्लीट करायचे, त्यामुळे आता आपण स्पीड अप करा, फास्ट केला थोडं. 47 धावा झाल्या 3 षटकामध्ये, जिथे मात्र बॅटिंग करत असताना ध्रुव 11 संघ आता डेथ ओव्हर मध्ये असेल आणि गोलंदाजीवर येईल. विवेक मोहितेने जो षटकार लगावला त्या षटकारासाठी दयानंद मोहिते साहेबांकडून देखील 200 रुपयाचा प्राइज आहे. प्राइज खूप आहेत. षटकार येईल दयानंद मोहिते साहेबांचे 200 रुपये लगेच स्टेज कडे. राजेश दलवी या गोलंदाजाचं आम्ही कौतुक करू. काल एक सामना, ज्या मॅच मध्ये पहिला सामना होता सलामीचा, जिथे आतिश कोळंबेने अर्धशतक झळकावलं होतं, तिथे हिरो ठरला होता राजेश दलवी. आता त्या राजेश दलवीकडे डेथ ओव्हर आहे आणि दशरथ देशमुख सरांचा तो सामना करतोय. पहिला बॉल फटका येतोय, त्या ठिकाणी डी बॅकवर्ड स्क्वेअर ग्रीजर मध्ये चेंडू थोडा वलन घेतो, मिसफील्ड झाली, चेंडू सीमा पार. दलवी यांच्यासाठी देखील प्राइज आहे. निखिल तिखंडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 आणि दशरथ देशमुख सरांची विकेट जर राजेश दलवी मिळवतोय तर महेंद्र दलवी साहेबांकडून 500 रुपये. बक्षीस खूप आहे. विकेट महत्वाची ती मात्र दशरथ देशमुख सरांची. विकेट घेईल कोण, इथे मिळतोय दशरथ देशमुख सरांच्या बॅटमधून षटकार.
पोहोचलाय 57 या धावसंख्येवर आणि दशरथ देशमुख सर खेळतात 45 या धावसंख्येवर. आतापर्यंत दशरथ देशमुख सरांनी 10 चेंडूंचा सामना केलाय आणि 11व्या चेंडूवरती जर षटकार येतोय तर रेकॉर्ड होईल 11 चेंडूमध्ये अर्धशतक करण्याचा. फटका येतोय दशरथ देशमुख सरांच्या बॅट मध्ये जोरदार टाळ्या उभा राहून स्टँडिंग ओव्हेशन दिले पाहिजे या खेळाडूसाठी. सर्वांनी जागेवर उभं राहून टाळ्या वाजवा मित्रांनो. 11 चेंडूमध्ये दशरथ देशमुख सरांचा या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक. अफलातून बॅटिंग आणि दयानंद मोहिते साहेबांकडून 500 रुपयाचं प्राइस पोहोचलं देखील. भरपूर पारितोषिक आहेत. त्यानंतर संतोषजी मोहिते साहेब सन्माननीय सरपंच साहेब देखील पुढे आलेत आणि त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची रक्कम वाढली आहे. सुधीर धुमाळ सरांकडून देखील 200 रुपये आलेत आणि स्कोर कार्ड पुढे गेलं 63 वरती. पुढचा बॉल फटका चांगला चेंडू सीमा पार. या ठिकाणी शैलेजी पवाळी साहेब उपस्थित झालेत. तर पवाळी साहेबांना आम्ही विनंती करू की साहेब यायचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. दशरथ देशमुख सरांनी आग ओकली, वणवा पेटवला आणि 67 धावसंख्या जमवली या मॅच मध्ये. आता दयानंद मोहिते साहेबांच्या चेहऱ्यावरती जे स्मित हास्य, जर कोणी जर कळत नकळत त्यांचा फोटो जर कॅप्चर केला तर खूप चांगलं छायाचित्र आहे. इतकं चांगलं हास्य दयानंद मोहिते साहेबांच्या चेहऱ्यावरती. पण जरी धावा होत असलं तरी महेंद्र दळवी साहेबांच्या चेहऱ्यावरती कुठलंही दुःख नाहीये. ते देखील स्मित हास्याने सामना पाहत आहे. 67 धावा, 2 चेंडू अजून शिल्लक आहे. आणि ते त्रिफला जित केलं जे हवं होतं ते. इट्स अ स्पेशल इनिंग बाय द बॅट्समन दशरथ देशमुख सर. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील दशरथ देशमुख सर आपल्याला पाहायला मिळाला. एकदा जोरदार डॉलर पुन्हा एकदा. इट्स अ बिग राउंड ऑफ फ्लॉट्स. इट्स अ लिजेंड क्रिकेटर ऑफ द KTC कर्जत टेनिस क्रिकेटचा हा मास्टर माइंड या ठिकाणी बाद होतोय. 500 रुपयाचा प्राइज मिळाला राजेश दळवीला महेंद्र दळवी यांच्याकडून. स्कोर कार्ड आहे 67 आणि शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल आहे 67 धावा. इथे फुलटॉस चेंडू आहे, शरीरभेदी ठरला. चेंडू पुढे जातोय, लेग स्लिपच्या क्षेत्राच्या पुढे सरसावलाय. दुसरा येईल चेंडू, उचले फेकी करेल तोपर्यंत या ठिकाणी गर्दी झाली आणि गर्दीमधून तिसरी गाव येईल का? पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय, चेंडू पुढे जातोय. किती धावा येतील आता फलंदाजाच्या खात्यामध्ये? उचलू की नको? सागर कोळंबेने आता थ्रो केला. पंच डिसेंबर 3 धावा, 2च धावा. 67 प्लस 2 69. 69 धावा, 70 धावा संख्येचा टार्गेट असेल. सो पहिली इनिंग फिनिश झाली. ध्रुव 11 संघात आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच एंट्री करा. सो दशरथ देशमुख सर आपण आपल्या टीम सोबत लगेच एंट्री करा. वेळ आपण वाचवायचा आणि 70 धावा संख्येचा विशाल टार्गेट असेल. अनाउन्स करतो दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. सो यानंतर सर्वेश 11 वर्सेस स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11. सो दोघांनीही टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. नितेश भोईर आणि नितेश तिखंडे दोन्ही कर्णधारांना आम्ही विनंती करू की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. सर्वेश 11 टीमचे कर्णधार नितेश भोईर
आणि स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 टीमचे कर्णधार नितेश शिखंडे. आपण नाणेफेकीसाठी या. चेंडू पुरवायचा त्या ठिकाणी 70 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये ब्रदर्स 11 संघासमोर. चेंडू त्या ठिकाणी घ्या. नितेश मागे वाला चेंडू घ्या आपण. एकदा जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो सागर कोळंबे आणि संतोष घारे सरांसाठी. आता सागर कोळंबे पुन्हा एकदा ते चौथा चौकार लगावतील का पहिल्या चेंडूवरती, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष आहे. तर टॉस साठी नितेश भोईर पोहोचलेत. स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 संघ. नितेश शिखंडे आपण टॉस साठी यायचे आणि संतोषजी भोसले साहेबांना विनंती करू साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचं. सचिन या आपण टॉस साठी. स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 वर्सेस सर्वेश 11 या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय आणि संतोषजी भोसले साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही इथे नाणेफेक करतोय. सो मॅच स्टार्ट करा. मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश कोळंबे गोलंदाजीवरती येतील. 70 धावा संख्येचं टार्गेट आहे. तर टॉस आपण करा साहेब. मग आता या मॅच मध्ये 11-11 टायगर संघाचं लक्ष आहे. आतिश राम कोळंबे पाहतात की ध्रुव 11 इथे जर विजयी होतोय तर मात्र त्यांना खूप चांगली संधी. लक्ष आहे पाठीराखे. आता कोणाला सपोर्ट करतील सांगता येत नाही कारण मॅच खूप महत्वाची. पहिला बॉल पहिला चेंडू या ठिकाणी संतोष घारे सर. पहिला निर्धाव चेंडू 70 धावा संख्येचं भलं मोठं आव्हान. इथे चेंडू येतो ऋषिकेशचा. पंचांचा डिसिजन येतो व्हाईट बॉल. आणि आता ऋषिकेश कोळंबेसाठी दयानंद मोहिते साहेबांचं प्राइज अनाऊन्स झालंय. ऋषिकेश कोळंबे जर संतोष घारे सरांची विकेट मिळवतोय तर 500 रुपयाचं प्राइज. 6 चेंडू मध्ये ऋषिकेश कोळंबेला ही खूप मोठी संधी 500 रुपये कमावण्याची. आणि टॉस झालाय त्या ठिकाणी. इथे चेंडू निर्धाव. तर स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 संघाने टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी दिली ती मात्र सर्वेश 11 संघाला. आणि संतोषजी भोसले साहेबांनी देखील प्राइज लावलाय संतोष घारे सरांसाठी. सलग 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. ऋषिकेश कोळंबेने इथे बीट केलंय संतोष घारे सरांना. ज्या खेळाडूला कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये उजव्या हाताचा क्रीज घेईल एक तुफान बेफान बॅटिंग करणारा फलंदाज संतोष घारे यावेळेस ऋषिकेश कोळंबेच्या गोलंदाजीवरती बीट होतोय आणि 3 चेंडू सलग येत आहेत निर्धाव. व्हाईटची 1 धाव ऍड झाली आहे धावफलकावरती. स्कोर कार्ड ओपन झालाय आणि चौथ्या बॉल साठी ऋषिकेश कोळंबे. चौथा चेंडू कट केलाय त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक. चेंडू येईल हातामध्ये मिळेल सिंगल. आणि आता त्या रेकॉर्ड कडे आपण जाणार आहोत जिथे सागर कोळंबेने पहिल्या 3ही सामन्यामध्ये पहिला बॉल फेस करत असताना चौकार लगावलाय आणि चौथ्या सामन्यामध्ये आता वीरेंद्र सेवाग यांच्या रेकॉर्डशी त्यांची बराबरी होईल का. हा चेंडू ऋषिकेश कोळंबेसाठी. ऋषिकेश कोळंबे कडून आणि फटका येतोय. सागर कोळंबेच्या बॅट मधून निघालेला फटका सीमा रेखा पार. एका जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो सागर कोळंबेसाठी. ऋषिकेशला लगावलाय सागरने चौकार. शेवटचा बॉल. इथे येते एक्स्ट्रा रन. स्वैर चेंडू ऋषिकेश कोळंबे कडून. बघा ऋषिकेशने विश्वास दाखवला होता की कदाचित मी दादाचा रेकॉर्ड थांबवे पण सागर कोळंबे हा फलंदाज आहे ज्याने 4 मॅच पहिला चेंडू 4 चौकार. चांगला फटका आणि ऋषिकेश चेंडू खाली आहे. फलंदाज बाद.
वरती धावा पोहोचतायत आतापर्यंत. पहिलं षटक ऋषिकेश कोळंबेचं संपलंय. स्कोर कार्डवरती धावा आहेत आतापर्यंत 7. 7 ही धावसंख्या ऋषिकेश कोळंबेच्या विकेटसाठी पारितोषिक आलंय. दयानंदजी मोहिते यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइस ऋषिकेश कोळंबेला देखील. बघा आता आमचे विक्रम महाराज पाहतायत. रुद्राक्ष टेलिकॉम 11 देखील यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 सलग सामने त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तर शेवट गोड करण्यासाठी ते मैदानावरती उतरतील. दुसरं षटक सुरू झालंय. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल. पंचांचा डिसिजन नो बॉल आणि चेंडू सीमा पार देखील. नो +4. रिक्वायर्ड रन रेट आता ब्रदर्स 11 संघाच्या बाजूने आले. पुन्हा एकदा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि चेंडू पडलाय जमिनीवरती. कुठलाही प्रयत्न झालेला नाहीये त्या ठिकाणी आणि जीवनदान म्हणावं लागेल मात्र संतोष घारे सरांना. एका बाजूला दशरथ देशमुख सरांनी 11 चेंडू मध्ये अर्धशतक झळकावलं तर ती कॅपॅसिटी ठेवणारा हा फलंदाज आहे तो मात्र संतोष घारे सर. आणि त्यांच्या बॅटमधून आता धावा येत आहेत. 2 चेंडू मध्ये 20 धावा धावफलकावरती पोहोचल्या. फुल टॉस. त्यावरती फटका हवाई सपर आणि कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा झेल सोडला जातो. मिसफील्ड झाली. उचलू की नको हा प्रश्न आता क्षेत्ररक्षकाला पडला आणि 2 धावा ऍड झाल्या. 22 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. गोलंदाज या ठिकाणी आम्ही पाहतोय विवेक मोहिते वरती चढवले जात आहेत. संतोष घारे सरांकडून प्रहार. मोठी फाईट, मोठा सामना. इथे कट करत होते संतोष घारे सर. तिथे चेंडू आलाय निर्धाव. स्कोर कार्ड आहे 22 या धावसंख्येवरती. विवेक मोहिते या गोलंदाजाचे चेंडू समाप्त झाले. 4. एक अतिरिक्त चेंडू देखील त्याने हाताळला आणि 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 5वा वेगवान चेंडू टार्गेट केलं या ठिकाणी संतोष घारे सरांनी ऑन साइडला आणि विवेक मोहित्याने चाणक्य रीतीने चेंडू हाताळला या ठिकाणी ऑफ साइडला. स्कोर कार्ड 22. सेकंड ओव्हर आता या एका बॉल नंतर समाप्त होईल. सेकंड ओव्हर फिनिश झाली. धावसंख्या आहे 22. विजयासाठी येणारे चेंडू असतील 12 आणि गरज असेल 48 धावसंख्येची. धावसंख्येची गरज आहे. अजूनही लीग स्टेज मधील मित्रांनो जर पाहिलं गेलं तर 5 सामने बाकी आहेत. घड्याळामध्ये वाजलेत 12:05 सामने बाकी आहेत. लीग स्टेज मधील 5 आणि अजून 3 एक्स्ट्रा मध्ये 8 सामने खेळवायचे. फटका येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे. पवेलियनच्या दिशेने हा षटकार आणि सचिन कोळंबेचा झेल.
चांगला आहे तुमचा. लेंथ लाईन थोडेसे खराब गोलंदाजी यावेळेस करताना दिसत आहेत या ठिकाणी गोलंदाज. धावसंख्येचा पाठलाग इथून देखील होईल, कारण अजूनही 11 चेंडू मध्ये 41 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच कशा पद्धतीने होईल, कोण जिंकेल याकडे आता नजर आहेत सर्व संघांच्या. इथे दर्शन येवले प्रहार करत होते, गोलंदाजाने ओळखलं आणि भूषणने हा चेंडू निर्धाव काढला. विजयासाठी 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते मात्र 10. हाफ ट्रॅकर बॉल मानेच्या अगदी जवळून गेलेला चेंडू इथे हुक करण्याचा प्रयत्न करत होते दर्शन. चेंडू डॉट आलाय. सामन्यामध्ये अजूनही 41 धावसंख्येची गरज. बघा आता दयानंद मोहिते साहेब या ठिकाणी पाहत आहेत की हा सामना जिंकला तर खूप बरं होईल, कारण क्वालिफाय मध्ये जवळजवळ त्यांचे चान्स म्हणजे स्थान पक्क होईल. पण सामना अजून बाकी आहे. इथे गोलंदाज भूषण त्या ठिकाणी एक स्वैर चेंडू हाताळतो, एक्स्ट्रा रन दिली, धावफलकावरती ऍड होईल. सामन्यामध्ये आता 40 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू आहेत ते मात्र 9 चेंडू 40 धावा होऊ शकतात, कारण 11 चेंडू मध्ये जर दशरथ देशमुख सरांनी 51 धावांची खेळी साकारली तर 9 चेंडू मध्ये 40 धावा होऊ शकतात. फटका येतोय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक पुढे गेले, विवेक मोहिते चेंडू पर्यंत पोहोचले, चेंडू पकडला, थ्रो केला, तोपर्यंत एकच धाव, एक सिंगल मिळाली. स्कोर कार्ड पुढे गेले, 31 वरती 39 धावांची गरज आहे. मॅच मध्ये चेंडू असेल आता पाहिलं गेलं तर आमचे स्कोरर मित्र धाव नोंदक आम्हाला सांगतात भावेश भोईर, इथे 8 चेंडू आहेत आणि 39 धावसंख्येची गरज. संतोष घारे सरांच्या बॅट मधून दैदिप्यमान फटका, लॉंगेस्ट षटकार येईल या मॅच मध्ये. करावी लागेल संतोष घारे सरांना. युवराज सिंगने जी बॅटिंग केली होती 2011च्या विश्वचषकामध्ये, झुंज देत होता एका आजाराशी, तरी देखील चांगली बॅटिंग करत होते आणि संतोष घारे सरांच्या बॅट मधून स्वीप केलेला हा फटका देखील सीमा पार पोहोचला. हा चौकार रोहिदास सेकंड 11 संघ विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट, आणि बॅट असेल या ठिकाणी सर्वेश 11 संघाची. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 29 धावसंख्येची गरज. आम्ही उल्लेख केला युवराज सिंग यांचा, ज्यांनी 2011च्या सिरीज मध्ये मान ऑफ द सिरीज राहिले होते आणि विश्वचषक 28 वर्षानंतर भारताने उंचावला होता. कॅन्सर या आजाराशी झुंज देत होते युवराज सिंग. 29 धावांची गरज आहे मैदानावरती 6 चेंडू मध्ये. बघा युवराज सिंग यांच्याबद्दल नक्कीच म्हणावं लागेल कि जो जीत के लिए अकेले ही भिड़ गया वो कैंसर से भी अड़ गया. इंग्लैंड भी तब उसे डर गया जब वो 6 पे 6 जड़ गया. 6 चेंडू 6 षटकारांचा रेकॉर्ड केला तर 2007च्या विश्वचषकामध्ये युवराज सिंग यांनी इंग्लंड संघाच्या विरोधात. आता 29 ची गरज. पहिला बॉल फटका चांगला आहे दर्शन येवले यांचा, बिटवीन द विकेट, थोडेसे त्या ठिकाणी एकच धाव. असं वाटलं की कुठे टक्कर होईल दर्शन आणि संतोष घारे सरांमध्ये. एक सिंगल आली विजयासाठी. 5 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. आता दशरथ देशमुख सरांनी लगावले होते सलग 4 षटकार, इथे खेचायचे संतोष घारे सरांना 5 बॉल मध्ये 5. स्लोवर बॉल फटका येतोय इथे ऋषिकेशच्या हातामध्ये बॉल. आता संघमालक दयानंद मोहिते यांच्या कडे पाहिलं ना तर पहिल्यांदा टाळी पडले. मी पाहतोय खूप वेळा चिंताग्रस्त आणि पहिली टाळी त्यांनी घेतली ती मात्र या चेंडूसाठी, कारण आता 4 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 11 टायगर संघ देखील या सामन्याकडे पाहत होता.
उंचावरती चेंडू जातोय, ऋषिकेशच्या अगदी बाहेर आहे बाउंड्री लाईनच्या. तीन चेंडू 21 ची गरज होती, फलंदाज निघाले धावबाद. चेंडू सीमा पार षटकार. यस, थँक्यू डीजे. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 संघाचे संघ मालक देविताजी तिखंडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेबांचं आम्ही स्वागत करू. या ठिकाणी देखील चांगला फटका येतोय. मॅच फिनिश झाली षटकार आणि 9 धावसंख्येने पराभवाचा सामना करावा लागलाय. 61 ही धावसंख्या कमावली ती मात्र ब्रदर्स 11 संघाने. त्यामुळे रन रेट त्यांनी देखील राखला 8 धावसंख्येने, कारण 69 धावसंख्या झाली होती ती मात्र ध्रुव 11 संघाची. आणि चांगली बॅटिंग. सो या ठिकाणी आम्ही विनंती करू विक्रम महाराज यांना की आपल्या शुभास्ते आपण देविताजी तिखंडे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. त्याचबरोबर मनोजी जाधव साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. सर्व संघ मालकांना आपण प्राइज सेरेमनी वेळी सन्मान चिन्ह देखील देणार आहोत. तत्पूर्वी साहेबांचं आम्ही स्वागत करू.